तेच तेच. आता माझं पहिलं पोस्टिंग बघ, तेव्हाचे माझे सगळे मित्र आजही माझे चांगले मित्र आहे. अगं आपले मित्र किंवा ज्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटतं ते रोजच भेटले पाहिजेत असं काही नाही आहे ना. रोजच नाही पाहिलं किंवा बोललो नाही तरी मित्र हे मित्रच असतात. आसपासच्या गोष्टी बदलतात पण मैत्री तीच राहते. आपण तेच तसेच असतो आणि मित्र. हा, आणि असे वारंवार बदल झाल्यानं आयुष्यात गंमत असते बरं का. ते एका ठिकाणी राहून एक प्रकारचा साचलेपणा आहे. हो, पण म्हणून त्यासाठी सारखी सारखी बदली व्हायची पण आवश्यकता नसते म्हटलं. माझ्या सगळ्या मैत्रिणी मागं पडल्या. दरवेळेला भिशी अर्धवट राहिली तुमच्या या बदलीमुळं. अगं पण तूही रमलीसच नाही या गावात. पद्मा काकूंच्या पनीर भरलेल्या कचोऱ्याही खाल्ल्यासच ना. आई गं. अंजली, खरंच या गावातली सगळी माणसं छान आहेत. आता राणाजींच घे ना. राणाजी खरे बागायतदार, खरे पैलवान आहेत ते. अरे हो, बरेच दिवसात ते कुठे दिसले नाहीत ग, आणि घरी नाही आले. हा, आणि माझी शेतीची सगळी पुस्तकं त्यांच्याकडे. आता पुस्तकं नाही आहेत तर मी खरा बागायतदार होणार कसा? हा अंजली, ते आज भेटले तर त्यांना सांग बरं का. हो, भेटले की सांग. अंजली, काय झालं का? काही नाही. अंजू, अगं डबा भरून ठेवला होता, घेतलास का? हो. आणि नीट जा हं. परत यायला उशीर करू नकोस बाई. खरंच की, आता काय कारण आणि काय संबंध? आज खरंच राणाशी भेट नाही. आता आपला रस्ता वेगळा, बाईंचा वेगळा. वहिनी जे म्हणल्या ते बरोबरच आहे. आता परत त्या रस्त्याला जायचं काय कामच नाही. आपण आपलं रान आणि आपली तालीम. हे राणा, थांब थांब, मला शाळेकडे सोड, लय उशीर झालाय. ए हो तिकडे ये बघ, माझा रस्ता वेगळा, शाळेचा वेगळा. मग ह्यो रस्ता काय अमेरिकेला जातोय व्हय? शाळेचं जाय की. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते.
हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.